काय नाही नाही कोणाच्या बापाचं. धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण या समाजाचा भाग म्हणून आपण काय सांगता, काय भावना व्यक्त करता? दीपकभाऊ बोराडे म्हणल्याप्रमाणे आम्ही देगलूर येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. सर्व धनगर समाज बांधवांचा प्रतिसाद आणि प्रशासनाचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल चांगल्या प्रकारे रस्ता रोको आंदोलन पार पडलेले आहे. पुढे दीपकभाऊ ज्याप्रमाणे म्हणतील त्याप्रमाणे आपण दीपकभाऊचे पालन करू, आदेश पालन करू. यासंबंधी जे पुढले आदेश येतील त्याप्रमाणे आपण मुंबई पसर जाऊ. येणाऱ्या काळामध्ये मुंबई सुद्धा गाठायची तयारी आहे. चक्का जाम करण्यात येत होते. एसटी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. एसटी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. आपली प्रमुख मागणी काय आहे आणि कशासाठी आजचा हा रास्ता रोको? आमची 50 ते 55 वर्षापासून हे मागणी आमची प्रलंबित पडलेली आहे. आम्ही आमच्या प्रमुख मागण्यासाठी आमचे संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे गेल्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवसापासून जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आमचं मराठवाड्यातून महाराष्ट्रातून जवळपास 40 लाख लोक आम्ही तिथं जमा झालो 24 तारखेला. आणि शासनाला आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला बाबासाहेबांना घटनेमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. आम्ही मागत नाही नवीन कोणाला, आम्हाला द्या, आम्हाला पाहिजे असं काही नाही. आम्हाला बाबासाहेबांना संविधानामध्ये दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये दिलेलं फक्त आमची अंमलबजावणी करा म्हणून गेल्या वेळेस देवाभाऊ हे 2014मध्ये आले होते आमची मागणी पुरा करतो म्हणून. पण काही मागणी मान्य झाली नाही. पण सत्ता सध्या तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, केंद्रात सत्ता तुमची आहे. आमची जी मागणी आहे धनगर समाजाच्या विरोधात कशा पद्धतीने पाहायला मिळेल काय सांगा? या सरकार सध्या चालू सरकारनं जर आमचं प्रश्न मिटवलं तर आमची सरकारशी अजून पुढे संबंध चांगले राहतील. जर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आमचा विचार जर सरकार नाही केलं तर आम्हाला सरकारला घरीसुद्धा बसविता येईल. ही आमची मागणी.